मेष राशींच्या व्यक्तींनो, गेल्या 2.5 वर्षात तुमच्या आयुष्यात अचानक अडथळे आलेत का हो? रात्रंदिवस मेहनत करूनही अपेक्षित यश मिळालं नाही का? अचानक वाढलेला ताण, अनामिक मानसिक दबाव किंवा जीवाभावाच्या नात्यांमध्ये पडलेला दुरावा असं वाटलं का की सगळं काही हातातून निसटतंय? जर याचं उत्तर हो असेल तर थांबून हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण आता मेष राशीच्या 7.5चा पहिला टप्पा संपत आहे. पण यानंतर नेमकं काय घडणार? शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार की अजून एक मोठी परीक्षा बाकी आहे? चला जाणून घेऊया. मित्रांनो, 7.5चं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पण खरं सांगायचं तर 7.5 ही घाबरवण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी असते. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत की मेष राशीच्या 7.5चा पहिला टप्पा संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होऊ शकतात. शनिदेव तुम्हाला कोणते शुभ संकेत देत आहेत आणि कोणत्या चुका टाळणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी असे काही प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. पण त्याआधी मला सांगा की गेल्या काही वर्षात तुमच्या सोबतही असं झालंय का की अचानक नको तिथे खर्च वाटले, मनात सतत अस्वस्थता राहिली किंवा रक्ताचं पाणी करूनही शेवटी पदरी काय तर निराशा झाली? आता जर तुमचं उत्तर हो असेल तर शनिदेवावर विश्वास ठेवून आत्ताच्या आत्ताच कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार 7.5चे एकूण 3 टप्पे असतात हे प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येक टप्पा हा 2.5 वर्षाचा असतो. यातला पहिला टप्पा हा व्यक्तीला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा काळ मानला जातो. हा काळ असा असतो की जिथे निसर्ग तुमची सहनशक्ती तपासतो. आता या काळात मेष राशीच्या अनेकांसोबत असं घडलं असेल की अनपेक्षित अडचणींना सामोरं जावं लागलं असेल. ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यानेच अचानक पाठ फिरवली असेल. आत्मविश्वास डगमगला आणि नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड संघर्ष वाढलाही असेल. आर्थिक गणितं बिघडली असतील आणि कुटुंबात क्षुल्लक कारणावरून मतभेद सुद्धा झाले असतील. पण एका गोष्टीची गाठ मनाशी बांधून ठेवा. शनिदेव हे न्याय देवता आहेत. ते कोणालाही विनाकारण शिक्षा देत नाहीत. ते केवळ आपल्या कर्माचा हिशोब ठेवतात आणि आपल्याला परिपक्व बनवतात. म्हणजेच येणाऱ्या संकटासाठी लढण्याची ताकद देतात आणि ती सहनशक्ती आपल्यामध्ये येते. मग आता तुमच्या मनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न येत असेल की जर पहिला टप्पा संपत आहे तर आता माझ्या आयुष्यात काय बदल होणार आहेत? शनिदेव मला काय फळ देणार आहेत? तर एक एक करून सगळे बदल समजून घेऊयात. पहिला बदल म्हणजे मानसिक स्थैर्य. गेल्या 2.5 वर्षापासून तुमच्या डोक्यावर जो एक अदृश्य ताण होता ना, तो आता हळूहळू हलका होऊ लागेल. पूर्वीच्या लहान सहान गोष्टीची तुम्हाला भीती वाटायची, आता ती भीती निघून जाईल. तुमचे मन शांत होईल आणि योग्य निर्णय घेण्याचा तुमचा आत्मविश्वास पुन्हा परत येईल. मनातील नकारात्मकतेची जागा आता सकारात्मक विचारांनी घेतलेली असेल. दुसरा मोठा बदल तो म्हणजे अडकलेल्या कामांना गती मिळेल. ज्या प्रोजेक्टसाठी, नोकरीसाठी किंवा कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष पायपीट करत होतात तिथे आता आशेचा एक किरण दिसेल. नोकरीत पदोन्नती मिळेल, व्यवसायात नवीन संधी मिळतील किंवा नवीन कामाची सुरुवात होण्याची दाट शक्यता या काळात निर्माण होऊ शकेल. पण लक्षात ठेवा, शनिदेव मेहनतीशिवाय कधीच फळ देत नाहीत. त्यामुळे मेहनत थांबवू नका. आता तुमच्याही आयुष्यात एखादं खूप महत्त्वाचं काम अनेक दिवसांपासून रखडलेलं असेल, अडकलेलं असेल तर कमेंटमध्ये हे नक्की सांगा. आता
तिसरा बदल घडणार आहे तो म्हणजे आर्थिक आवक आणि स्थिरता. पहिल्या टप्प्यात पाण्यासारखा वाहणारा पैसा, अवाजवी खर्च आता नियंत्रणात येऊ शकतो. नवीन नवीन उत्पन्नाचे मार्गही मोकळे होऊ शकतात. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यताही निर्माण होईल. पण इथे एक मोलाचा सल्ला आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली असली तरी कोणताही मोठा निर्णय किंवा गुंतवणूक घाई गडबडीत करू नये असं सांगितलं जातंय. आता चौथा आणि सर्वात महत्त्वाचा बदल, नात्यांमधील गोडवा. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जवळच्या माणसांमध्ये जे गैरसमज निर्माण झाले होते ते आता हळूहळू दूर होतील. कुटुंबातील कलह कमी होऊ शकतो, त्यामुळे शांतताही लाभेल. जोडीदारासोबतचा संवाद अधिक दृढ होईल. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण शब्द एकदा मुखातून बाहेर पडला की परत घेता येत नाही आणि यामुळेच घरात वादविवाद वाढू शकतात. पण मंडळी, आता याचा अर्थ असा अजिबात नाही की सगळ्या समस्या एका रात्रीत गायब होतील. पहिला टप्पा संपत आला असला तरी शनीची परीक्षा अजून पूर्णपणे संपलेली नाही. म्हणून पुढील काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. जसे की कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व्यवहारात स्पष्टताच ठेवा. उसनवार करतानाही विचार करा. यश मिळायला लागलं की अहंकार डोक्यात जाऊ देऊ नका. कधीही चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करू नका. घरातील ज्येष्ठांचा आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा आदर करा, कारण प्रामाणिकपणा आणि मेहनत हे दोनच गुण शनिदेवांना जास्त प्रिय आहेत. आता तर तुम्हाला वाटत असेल की साडेसातीचा जो काळ आहे तो सुखाचा होऊ आणि सुखसमृद्धीचा जाऊ, तर शनिवारी तुम्ही काही सोपे आणि पारंपरिक उपाय करू शकता, जी श्रद्धेनं केल्यास नक्कीच साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळेल. जसे की दर शनिवारी शांत चित्तानं ओम शं शनेश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. साडेसातीच्या काळात मन शांत ठेवण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हा प्रभावी मंत्र खूप उपयोगी मानला जातो. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा जप करा. शक्य असेल तर शनिवारी विशेष जप करा. जप करताना काळ्या रंगाचे वस्त्र किंवा आसन वापरल्यास अधिक चांगले. शनिदेवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. आणखी एक शक्तिशाली मंत्र आहे. नीलाजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनैश्चरं. हा मंत्र जप केल्याने मनातील भीती कमी होते, अडचणींमध्ये धैर्य मिळते, शनिदोषाचा परिणाम कमी होतो. गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार अन्न किंवा कपड्यांची मदत करा. शनिवारी शनी मंदिरात जाऊन तिळाचे दान करा किंवा ते शनीच्या चरणी अर्पण करा. शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावा. किमान दर शनिवारी हनुमान चालिसाचं पठण करणं ही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही दररोज हनुमान चालिसाचं पठण केलं तर उत्तम, कारण जिथे मारुती रायाची भक्ती असते तिथे शनिदेवाचा प्रकोप कधीच राहत नाही किंवा त्याचा प्रकोप कमी होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. तर मेष राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, साडेसातीचा पहिला टप्पा संपत आहे. याचा अर्थ संघर्षातून शिकण्याचा एक कठीण अध्याय आता पूर्ण झालाय. आता वेळ आहे स्वतःला सावरण्याची, संयम ठेवण्याची आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची. शनिदेव कधीही कोणावर अन्याय करत नाहीत. ते नेहमी तुमच्या कर्माचे योग्य तेच फळ देतात. त्यामुळे कर्म चांगले ठेवा, फळ उत्तमच मिळेल. पण एका गोष्टीची गाठ मनाशी बांधून ठेवा.
शनिदेव हे न्यायदेवता आहेत. ते कोणालाही विनाकारण शिक्षा देत नाहीत. ते केवळ आपल्या कर्माचा हिशोब ठेवतात आणि आपल्याला परिपक्व बनवतात. जर तुम्हाला ही माहिती मोलाची आणि उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मेष राशीच्या मित्र मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. अशाच प्रकारे सणवार संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रोहिणी पिंगळे स्वामी कृपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला इथेच थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.